हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. कसे आहात सगळे? वेलकम टू D&D विथ पियुष. आजच्या नवीन व्लॉगची सुरुवात करतो आपण. लेट्स स्टार्ट आवर व्लॉग. याच्या पुढं जे काय बघायला मिळेल ते खूप तुम्हाला एंटरटेन राहील, आय होप. त्या हिशोबाने व्लॉग स्टार्ट करतो, कारण इथं खूप काय मजेशीर चालू आहे. बघूयात, तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, आता दाखवण्याचा प्रयत्न करतो. वॉट एव्हर इट इज गोइंग टू हॅपन, यू आर गोइंग टू सी. लेट्स स्टार्ट आवर व्लॉग. नमस्कार, कसे आहात सगळे? आणि वेलकम टू आवर ग्रुप. हर्बल लाईफ न्यूट्रिशनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमचा वेलनेस कोच पियुष सर तुमचं सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो. पहिल्यांदा आपल्याला एवढा ग्लासभर पाणी घ्यायचं आहे, आणि ते पण थंड. ग्लास भरून आपण थंड चिल्ड वॉटर घेतलेलं आहे. त्या स्टेप्स आहेत ना, जसं मी म्हटलं की प्रत्येक स्टेप ही एक नवीन स्टेप्सची सुरुवात होती. तिथून पुढं तुम्हाला ॲड करत जायच्यात वेगवेगळ्या स्टेप. ही 8 काउंटची एक स्टेपची कोरिओग्राफी तुमची स्टेप बनवू शकते इथंपर्यंत, ठीक आहे. पण जसं तुम्ही बॉलिवूड आणि हिपहॉपमध्ये जो फॉर्म्युला यूज करता की फॉर एक्झाम्पल बाउन्स स्टेप प्लस बाउन्स मार्च, तो कंटेम्पररीमध्ये जर ॲज इट इज फॉर्म्युला फिट केला ना, ते फील नाही येणार, ती क्रिएटिव्हिटी नाही येणार. ह्याच्यात क्रिएटिव्हिटी करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची की प्रत्येक स्टेप ही तोडात एक काउंट्समध्ये. सो कंटेम्पररीमध्ये स्टेप्स बनवताना प्रत्येक स्टेपमधनं आपल्याला नवीन स्टेप बनवण्याचा पहिल्या काउंटपासून एक चान्स मिळतो. लाईक बाउन्स स्टेप आणि बाउन्स मार्च मध्ये 4 काउंट्स तुम्ही ऍड करू शकता. That is the best. What? No. कंटेंट क्या है ये? बदक वॉक क्यों था उसके बीच में? कंटेम्पररी मध्ये ह्या गोष्टी यूज केल्या जातात. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, लेवल 1 असो नाही तर लेवल 10वी असो, कंटेम्पररीची कोरिओग्राफी करत असताना इट शुड बी द बेसिक रूल अप्लाइड ऑन दॅट की एक स्टेपचा एंड हा दुसऱ्या स्टेपची सुरुवात पाहिजे. इट शुड नॉट बी ब्रेक.
बघा आता हे एक वर्ड दिलंय, चला इमॅजिनरी पॉवर वाढवा बर, सांगा सांगा. टेंट, फेड, फेंट, FENT, बोल, परत रडशील. जी कुठे जातात? इग्नोर, आठ, घे बाई क्रियापद वायपद त्याच्यात. फिफ्टीन सांगा. वेळ झाली व्लॉग एंड करायची आणि तुमच्याशी छोट्याशा मोठ्याशा गोष्टींवर गप्पा मारायची, कारण आपल्याला आता एक नवीन क्विज क्वेश्चन मिळणार आहे आणि कालच्या क्वेश्चनचा आन्सर. सो लेट स्टार्ट दॅट क्वेश्चन आन्सर राऊंड. मस्त मध्ये छानसं आपण सिरीज चालू केली आहे युनिक फॅक्ट्स अबाउट इंडिया. त्यातला क्वेश्चन नंबर 2 होता, विच इंडियन स्टेट हॅज दी वर्ल्ड्स ओनली डबल डेकर लिव्हिंग ब्रिजेस. त्याचं उत्तर आहे मेघालय. एक्सप्लेनेशन त्याचं आहे, रबर ट्रीजच्या रूट्स पासून हे बनवलेलं आहे आणि माणसांचं डझनांनी वेट सहन करू शकतं, एवढं ते मजबूत आणि टिकाऊ आहे ना भारीतलं एक्सप्लेनेशन आणि एक युनिक फॅक्ट. सो अशाच पद्धतीचा अजून एक क्वेश्चन तुमच्यापर्यंत घेऊन येतो. ॲक्च्युली मला ही सिरीज वेगळ्या पद्धतीने चालू करायची होती, पण अजून 1-2 वेळा क्वेश्चन्स हे घेईल किंवा मी चेंज करील. आफ्टर दिस आय विल थिंक अबाउट दॅट. आत्ता तरी सेम आपण युनिक फॅक्ट्सबद्दलच बोलूयात. तो क्वेश्चन नंबर 3 आहे, विच इंडियन रिव्हर इज द ओनली वन टू फ्लो फ्रॉम ईस्ट टू वेस्ट एंटायरली.
कुठली रिव्हर आहे जी ईस्टपासून वेस्टपर्यंत पूर्ण फ्लो होते? ह्याचं उत्तर द्या आणि आपण ह्याच्यावर चर्चा करू एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून. तर आत्ता तुम्ही बघितलं कंटेम्पररीची बॅच कशा टाईपमध्ये असती, त्याच्यातले काही नवीन गोष्टी, मजाक मस्ती धमाल गेम्स हे सगळं बघितलं. ह्याचा फायदा असा होतो की इमॅजिनेशन पॉवर वाढती, थोडेसे गेम्स घेतल्यानंतर वातावरण हलकं फुलकं राहतं. आणि मी असं का बोलतोय तर माईक सायलेंट मोडवर आहे, त्याला आपण नॉईज कॅन्सलेशन असं म्हणतो, आणि फॅन आहे तो फुल स्पीडनी. सो त्याच्यामुळे तुम्हाला आवाज माझा थोडासा कमी जास्त येत असेल तर सहन करून घ्या, कारण हॉलमध्ये बॅच चालू आहे, बाहेर मुलांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत, तर मला बोलायला दुसरी जागाच नाही आहे, त्याच्यामुळे मला इथं बसून तुमच्याशी गप्पा माराव्या लागतात. सो फॉर दॅट पर्पज हा आवाज असा येतोय. बट असो, हा व्लॉग मी इथं एंड करतो. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. अगर आपने व्लॉग यहाँ तक देख लिया, फॉर व्हाट्स योर रीजन, प्लीज़ लाइक कर देना, नहीं हो तो सब्सक्राइब कर देना. मिलते अगले व्लॉग में. टिल देन बी हैप्पी, स्टे सेफ, स्माइलिंग एंड ऑलवेज कीप लविंग विथ वॉचिंग D&D with Piyush. Bye.